मात्र या स्पर्धेत सर्वात खुश कोण असेल तर अनिल अंकलेश खार्डी ए हा संघ. त्यांचं होम पिच आहे आणि होम पिच वरती अपेक्षा आहे की ही ट्रॉफी त्यांच्या नावावर व्हावी. मात्र आराध्य 11 आणि टीम 94 कामन टीम इथे विचार करेल की आम्ही देखील फायनलमध्ये जाण्याची ताकद आहे. टीम 94 कामन, अकबर, सिराज आणि चांगले चांगले खेळाडू या टीम मध्ये आहेत. आणि जसं ते मैदानाच्या आतमध्ये जातात ना तर असं काहीकांना वाटतं की मुंबई इंडियन टीम मैदानाच्या आतमध्ये आले की काय. त्या प्रकारचा लुक नेहमी पाहायला मिळतो. गोल्डन नंबर प्लेट, जर्सी नंबर गोल्डन. चला क्विक फास्ट वागरल पडा, बॅटर पाठवायचा आहे. अपने दोनों बल्लेबाज भेजिए प्लीज. फायनल डे आहे आज आणि नक्की सेमी फायनल फायनल जास्त ओव्हरचे आम्हाला करायचं आहे अपेक्षा आयोजकांची. 8 ते 10 ओव्हर तरी फायनल मॅच व्हावा टोटल मिळून, ही अपेक्षा आयोजकांना. चला वागरालपाडा लगेच या, बॅटर पाठवायचं आहे आणि आमचे ऑफिशियल्स लवकर जातील. 3 अंपायर आहेत या स्पर्धेकरता आणि नक्कीच निकलेश बजागे, त्यानंतर निलेश आणि निशांत रावत, विशाल रावते सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर्व पाहुणे एन्जॉय करतात या टुर्नामेंटला. सुंदर या ट्रॉफीज घरामध्ये शोभून दिसणाऱ्या प्रत्येकाच्या शॉकेशमध्ये, प्रत्येकाच्या घरामध्ये हवेशा ट्रॉफीज. जबरदस्त हे मैदान पाहायला मिळते. प्लेन मैदान, फार कमी मैदान आहेत. जुचंद्र गावामध्ये जे मेन मैदान होतं तिथे आता सध्या तरी टुर्नामेंट झालेलं नाही आहेत. काही मैदान आहेत तिथे आउटफील्ड वर खाली आहे. मात्र या ग्राउंडवरती कोणी कंप्लेंट करणार नाही की इथे आउटफील्ड खराब आहे. इथे प्रत्येकाला जे पाहिजे ते आहे. लेफ्टीला ॲडव्हान्टेज आहे, राईटीला ॲडव्हान्टेज आहे आणि गोलंदाजाला देखील तितकाच ॲडव्हान्टेज आहे जितका फिल्डरला ॲडव्हान्टेज आहे. म्हणूनच या मैदानाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. ऐतिहासिक मैदान. अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी मैदान आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त चहू बाजूने खेळू शकता. गॅप मध्ये फटकेबाजी जो करेल तो या मैदानावर आपली गुणवत्ता सिद्ध करेल. जाऊया मॅचच्या दिशेने. इथे जो जिंकेल तो नक्कीच अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी टीम विरुद्ध 2 हात करेल. 3 ओव्हरचा मॅच. सिराज बॉलिंग मार्क वरती आलाय. स्ट्राईकिंगला बॅटर सूरज, नॉन स्ट्राईकिंगला तन्नू. सूरज आणि तन्नू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. सिराजचा पहिला बॉल, लेट्स प्ले हा इशारा येतोय. पहिला बॉल घेऊन आलाय मिस्टर सिराज. पहिला बॉल वाईड बॉल. ऑफ स्टंपवर बॅटर शफल झाला. तिथून देखील बॉल जवळून जास्त टर्न होऊन वेस्टर्नच्या मागे बघा अकबर आहेत आणि क्लोज किपिंग नेहमी आपण पाहिले. फार कमी किपर असतात जे क्लोज किपिंग करतात. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर समोरून थोडा टर्न करण्याचा प्रयत्न केला जातोय लेफ्टी बॅटर करता. मात्र जास्त टर्न प्राप्त होतोय त्या कारणास्तव यावेळी मात्र 2 धावा वाईडच्या स्वरूपात येत आहेत. पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू होता मात्र या चेंडूला छेडलं गेलंय. 1 धाव तर कंप्लीट कव्हर पॉइंटला बॉल गेला होता. पॉइंट रिझन मध्ये एका धावेने खातं उघडते संघाची धावसंख्या 3. तन्नू एक सडपातळ बांध्याचा खेळाडू आहे आणि त्याची बॅटिंग बघितल्यानंतर त्याची गुणवत्ता प्रत्येकाला ठाऊक असेल. 49 धावा या आजच्या दिवसातला इंडिव्हिज्युअल हाय स्कोर आहे आणि या स्पर्धेतला देखील आतापर्यंतचा वैयक्तिक 49 धावा हाय स्कोर. तन्नू करता पुढचा बॉल.
हो, यावेळी मात्र कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. लेग बाईटच्या माध्यमातून एक धाव येते, म्हणजेच काहीतरी ते एका धावेने धावपळक पुढे येईल. टोटल 4 रन. बॉलचा विचार केला तर आतापर्यंत 2 बॉल 4 धावा आल्यात आणि 4 पैकी 3 धावा एक्स्ट्रा आल्यात. 2 वाईड आणि 1 लेग बाईज. पुन्हा एकदा शरीरापासून थोडासा दूर ठेवला होता. यावेळी मात्र हा चेंडू निर्धाव. बॅटरचा फुटवर्क बघून थोडासा वेगळी ॲक्शन आहे बॅटिंग करण्याची. मिस्टर सूरज मात्र काय बॅटिंग केली होती जुचंद्रच्या त्या मैदानावरती. समोर पायगाव, खार्डी असे चांगले चांगले संघांना पराभव केलं होतं वाघरालपाडा टीमने. आणि कामन देखील ह्यावेळी समोरून खेळवलं जात आहे असंच म्हणावं लागेल. काय टर्न प्राप्त झालाय बघा. समोरून बाहेर हा चेंडू निघतोय. आउट स्विंग पाहायला मिळतोय. आउटस्टँडिंग वर्क यासाठीच तर ओळखला जातो मिस्टर सिराज. बॅटरकडे कोणताही अन्सर नव्हतं या चेंडू करता. चार बॉल 4 आणि इथे केलाय पलटवार. चेंडू समजत नाही. क्वेश्चन मार्क. क्लोज किपिंग. यावेळी अकबर ने इथे मात्र स्टंपिंगच्या माध्यमातून विकेट घेतला गेलाय. परतावा लागलाय सूरजला. बॅक टू द पवेलियन. पहिला धक्का. पुन्हा एकदा भावेश पवार ISPL सीझन 2 ला तुम्हाला नक्की दिसेल. अभय आलाय मैदानाच्या आतमध्ये आणि काय बॅटिंग केली अभयनी देखील. यंदा चांगल्या फॉर्म मध्ये आहे. बॅट वरती बॉल आला तर मात्र चौकार षटकार. सिराज चांगली गोलंदाजी करतोय. त्याच्या षटकातील अंतिम बॉल 4 धावा. ओ यावेळी देखील थोडासा सरप्राईज केलंय बॅटरला. असं वाटलं चेंडू उचली घेईल की काय, मात्र चेंडू खाली राहतोय. आणि इथे मात्र चांगला स्पेल सिराजचा. पहिले 2 बॉल वाईड गेल्यानंतर काय जबरदस्त गोलंदाजी केले. एकच धागा आणि नक्कीच एका टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते. 4 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 4 रन. आणि आज क्लायमेट वेगळं पाहायला मिळते. 4 धावा झाल्यात फलकावरती. बॉलिंग मार्क वरती आला आहे हाकिम. आल्या आल्या हाकिमचं स्वागत केलं जातंय. मोठा फटका, हुकचा फटका आणि या फटक्याने चेंडूला फेकून दिले स्क्वेअर लेगच्या बाहेर. ही ताकद आहे, ही नजाकत आहे मिस्टर तन्नूची. डेंजर बॅटर तर सध्या तन्नू दिसतोय आणि काय बॅटिंग केली जाते. म्हणूनच क्रिकेटमध्ये प्रॉपर क्रिकेटिंग शॉट जो खेळेल त्या बॅटरचा बोलबाला राहील. इथे ताकद हाईट मॅटर करत नाही. इथे आपला खेळ, आपली गुणवत्ता मॅटर करते. अजून एक काय जबरदस्त क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा क्रॅकिंग कव्हर ड्राईव्हच्या वरून, कव्हरच्या वरून चौकार. चौदा धावा फलकावरती. सध्या आता गाजवतोय हे मैदान. पुन्हा एकदा तन्नू.
थोडासा आता गोलंदाजाने आपला माइंडचा वापर केलाय. हे चेंडू टाकायचे आहेत. थोडासा बाउंस चेंडू झाला तर थोडासा कमतरता जाणवली आहे या चेंडूवरती. तन्नूकडून 3 बॉल 14 धावा. दुसरी ओव्हर आपण बघतोय. चांगला मॅच. स्टेप आउट पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. फुल टॉस या बॉलला करून घेतलंय. डायरेक्ट हिट वरती काय घडतंय तर यावेळी बॅटर पोहोचतोय. एकच धाव एका धावेने धावपळक पुढे येईल. टोटल रन्स झालेत आतापर्यंत 15 धावा. बॉलचा विचार केला तर दुसऱ्या ओव्हरचे 4 बॉल फेकून झालेत. हाकीम हा गोलंदाज पहिल्या 2 बॉलवरती 10 धावा, त्यानंतरच्या 2 बॉलवरती एकच धाव, म्हणजे कमबॅक करून देतोय हाकीम सुद्धा आपल्या टीमला. टोटल धावसंख्येचा विचार केला तर 15 धावा आणि 3 ओव्हरमध्ये 40+ धावा येणं गरजेचं आहे या ग्राउंडवरती. मात्र वाघरालपाडा टीमकडे चांगला बॉलिंग अटॅक आहे तर 94 कॉमन टीम चांगला बॅटिंग अटॅक देखील आहे. इथे काय घडते मैदानाच्या आतमध्ये अंडरआर्म थ्रो केला होता. डायरेक्ट हिट करायचं होतं. एक धाव कंप्लीट बाईकच्या माध्यमातून एक धाव येईल. एका धाव्याच्या सहाय्याने फलकावरती 16 धावा लगावल्या गेल्यात. आतापर्यंत बॉलचा विचार केला तर 5 बॉल 16 धावा ह्या फलकावरती. हाकीम पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती सज्ज होतोय. तन्नू करता तन्नूने चांगली बॅटिंग केले. सुरुवातीचा काळ थोडा क्रीजवर घालवला. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार या मॅच मध्ये आलाय. शेवटचा बॉल दुसऱ्या ओव्हरचा. अजून एक चांगला फटका आहे मात्र फिल्डर त्या ठिकाणी आहे. कॅच घेण्याचा प्रयत्न केला नाही. कव्हर मधून डीप मध्ये चेंडू एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू निघून गेलाय. ओव्हर होईल 2 ओव्हरच्या नंतर. फलकावरती धावा आहे. टोटल धावसंख्या 18 धावा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना आराध्य 11 वाघरालपाडा या टीमच्या धावसंख्या आहेत 18 धावा. एस डीजे बॉलिंग मार्क वरती षटक क्रमांक 3 वर आशिष आलाय. बॉलिंग मार्क वरती स्ट्राइक ला अभय आहे. आशिष टू अभय हा चांगला बॅटल रंगेल का मैदानाच्या आतमध्ये. 6 बॉल मध्ये किती धावसंख्येचा पाठलाग केला जाईल. अभयने देखील फटका तर चांगला सजवलाय, मन बनवलाय आणि चेंडूला फेकून दिले स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, स्ट्रेट आउट ऑफ द पार्क. येतोय षटकार. ते पोचलं गेलं. एक षटकार मारून त्याने दाखवलाय. यावेळी बघा चेंडू कसा काटा बदलतोय या ग्राउंड वरती. सरप्राईज राहतोय. थोडा खाली राहिला बॉल. जसा वेगाने चेंडू आला ना तसा खाली राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी आणि गोलंदाजाला जे हवं होतं ना त्या प्रकारचा चेंडू टाकण्यात यशस्वी झालाय गोलंदाज आशिष. धावपळक 24. चेंडू फेकून झाल्या 2. षटक क्रमांक 3 आपण बघतोय. पुन्हा एकदा यावेळी चांगला चेंडू. थोडासा सरप्राईज केला. यावेळी संत गतीने हाताळलेला चेंडू. स्लोवर 1 चेंडू पाहायला मिळतोय. फिंगर रोल केली होती चेंडू वरती आणि बॅटर फक्त क्वेश्चन मार्क अभय. म्हणजे एक षटकार मारल्यानंतर त्या षटकारावरती पाणी फेरलं गेलं. कारण की 2 बॉल डॉट आल्यानंतर आता अभय कमबॅक करेल का. धावपळक ज्या आहे स्थितीमध्ये 24 धावा.
आमच्या आयोजकांची देखील मोठी लिस्ट आहे, ती आम्ही तुमच्यापर्यंत जरूर पोहोचवू जसा इनिंग ब्रेक होईल. आता पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता, सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता आणि इथे अभय एक षटकार मारला. त्यानंतर मात्र स्वतःला सावरला नाही. आणखीन एक विकेट डाऊन. 24 वरती विकेट. दयाशंकरला अभयने कान मंत्र दिले, मात्र अभय थोडासा नाराज असेल. त्याच्या खेळीवरती अपेक्षा होती षटकार चौकारांची. एक षटकार मारल्यानंतर सलग 2 चेंडू डॉट केले आणि त्यानंतर विकेट. दयाशंकर असा बॅटर आहे जो कोणावर दयामाया दाखवत नाही. 24 धावा या फलकावरती लगावल्या. 4 बॉल 24. समोरच्या दिशेने बघा गॅप शोधलाय. 1 बाउन्स 2 बाउन्स. चेंडू मात्र फरार. चेंडू सीमारेषी पार. दिल मांगे मोर. वेलकम 4. मी सांगितलं की दयाशंकर कोणावरती दयामाया दाखवत नाही. टोटल रन झाले 28 धावा. 28 रन अब तक. आखरी गेंद इस इनिंग की. शेवटचा बॉल या इनिंगचा. शेवटच्या बॉलवरती देखील ड्राईव्ह केलाय. मिड ऑन क्षेत्रामधून चेंडू लॉंग ऑन रिझनला गेलाय. थोडंसं स्ट्रगलिंग राहिलंय. फिल्डरचा 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि 2 धाव संख्येवरती समाधान मानावं लागेल. 2 धाव्यांनी धावफलक 30 म्हणजेच काय तर 30+ जो आकडा आहे ना तो पॉझिटिव्ह इम्पॅक्ट देणारा आहे, फाईट करणारा आकडा आहे. आणि त्या प्रकारचा बॉलिंग अटॅक आराध्य एलन वागरालपाडा टीमकडे आहे. मात्र त्या प्रकारची बॅटिंग लाईनअप टीम 94 कामनकडे आहे. अकबर जर सेट झाला तर नक्कीच कमी चेंडूमध्ये मॅच फिनिश देखील होऊ शकते. मागील मॅचमध्ये आपण पाहिलं बॅटिंग करत असताना धनराजला, आणि धनराज देखील बरसला होता. अकबरच्या बॅटमधून देखील एक चौकार आला होता, एक षटकार आला होता. म्हणजेच या मॅचमध्ये देखील ती गरज आहे. 31चा पाठलाग करायचा आहे. म्हणजेच 10.33चा हा रिक्वायर रन रेट असणार आहे. लगेच फिल्डिंग लावून घ्यायचे आराध्य एलन वागरालपाडा टीम आणि ओपनिंग बॅटर लगेच पाठवून द्यायचे टीम 94 कामन टीमने. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. माता मालोडी चषक 2025 बघतोय आणि या 2025च्या आयोजनाविषयी आमच्या आयोजकांनी भरपूर मेहनत घेतले. ज्यांनी मेहनत घेतले त्यांची नावं पुढील प्रमाणे आहेत. विशाल मडवी, रुपेश काठे, स्वराज मडवी, विशाल रावते, विघ्नेश मडवी, निलेश काठे, खुशाल काठे, संदेश चौधरी, मोहित चौधरी, प्रणय संखे, आमन मडवी, हर्षद डवळे, पूर्वेश तांबडे, विशाल दुमाडा, रोशन, प्रमोद पाटील. ही संपूर्ण आमची टीम आहे ज्यांची मेहनत या स्पर्धेमध्ये अप्रतिम राहिले. दिलेले कामं प्रत्येकाने पार पडले. म्हणूनच ही स्पर्धा यशस्वीरित्या आतापर्यंत पार पडत आले. एक भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटचा थरार श्री सोनिका माता मालोडी बी आयोजित श्री सोनिका माता मालोडी चषक 2025. म्हणूनच सर्व आयोजकांचं कौतुक करावं लागेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना होते. आराध्य एलन वागरालपाडा टीम देखील रेडी आहे फाईट देण्याकरता. आणि आमचे पंच न थकता पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने होत आहेत. पंचांचं नक्कीच एक वेगळी भूमिका असते. 11 खेळाडू चांगला खेळ दाखवतात, तो देखील पंचांचा इशारावरती. आणि म्हणूनच क्रिकेटच्या दुनियेमध्ये पंचांना दैवत मानलं जाते. आणि चांगली अंपायरिंग राहिले संपूर्ण या 2 दिवसांमध्ये आमच्या तिन्ही अंपायर कडून.
घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि या धावांचा पाठलाग करायचा आहे. टोटल 31 धावसंख्येचा कशा प्रकारे केला जाईल घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. आरामशी आरामशी चला गेम ऑन झाला. मैदानाच्या आतमध्ये बॉल एक बार वरती दयाशंकर आणि दयाशंकरच्या अपोजिट कोण आहे तर अकबर. हा बॅटल जबरदस्त पाहायला मिळेल. जिंकायला 31 धावसंख्येची गरज. पहिल्या ओव्हर मध्ये भरपूर काही निर्भर असेल. या मॅचचं सूत्र फील्ड सेट केला जातोय. देऊया दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिला बॉल. पहिला बॉल ब्लॉक ऑल डिलिव्हरी सन्मानपूर्वक खेळून काढलाय. बॅक टू द बॉलर. पहिल्या बॉल वरती दयाशंकरचा बोलबाला डॉट बॉल. लेफ्ट हँडेड अकबर जो नेहमी चौकार षटकारांवरती डील करत असतो आणि त्याच्याकरता फिल्डिंग लावली जाते. पुन्हा एकदा आता मात्र भिरकावून दिलाय समोरच्या दिशेने. सरळ चेंडू व्ही शेप मध्ये लॉंग ऑन रिझनच्या बाहेर. वन बाउंड चौकार. जिंकायला 31. दोन बॉल 4 धावा या फलकावरती लगावल्यात. चांगली बॅटिंग अकबर कडून होते. दयाशंकरचा पुढचा बॉल. हो काय चेंडू पाहायला मिळतोय. काय अपील केली जाते. जबरदस्त अपील आहे. मात्र पंच त्या ठिकाणी खुश नाहीये. काय काटा बदललाय. जणू काही मिचेल स्टार्क आहे की काय त्या प्रकारची लेंथ. आणि ऑस्ट्रेलियाचा मेलबर्नचा ग्राउंड. 3 बॉल 4 धावा. आणि नेहमी आपण पाहिलंय अपील करताना आराध्य वागरालपाडा टीमने राघवेंद्र अकबरशी काहीतरी संवाद साधतायत. असं तर ऑस्ट्रेलिया इंडिया विरुद्ध मॅच मध्ये पाहिलंय आपण अनेक वादविवाद. मात्र इंडिया पराभव झाले 3-1 ने ती सिरीज. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. आडव्या बॅटने क्षेत्ररक्षक पुढे येईल तिथपर्यंत एक धाव. मोठे फटके खेळून दिले नाहीयेत आतापर्यंत. चांगली गोलंदाजी दयाशंकरची. धाव फलकावरती धावा आहेत 4 बॉल 5 धावा. काय गोलंदाजी होते दयाशंकर. नेहमी आपण पाहिले 8च्या आत 6च्या आत. मागील मॅच मध्ये देखील कमी धावा खर्च केल्यात. बॉलिंग अटॅक जबरदस्त राहिलाय वागरालपाडा या टीमचा. टिवरी राजावली त्याच्यानंतर वागरालपाडा डांबर प्लांट तिकडून हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल दयाशंकरचा. बॅटची पुन्हा एकदा मिडल फेसला बॉल लागत नाही. मात्र काय घडले. नजर हटी दुर्घटना घटी आणि इथे मात्र नशिबाचा मिसफिल्डचा येतोय चौकार.
जर एखादा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय ना तर त्याला क्षेत्ररक्षकाची साथ हवी असते. जिथे एक धाव असते तिथे 4 धावा आल्यात. कुठेतरी या गोष्टी खटकल्या जातील आराध्य एलेन वागरलपाडा टीमला. आणि 94 कामन विचार केल की अशा प्रकारच्या धावा आल्या तर अजून बरं वाटेल. आता मात्र एक षटकार येईल का? जबरदस्त स्टायलिश फटका आउट ऑफ द पार्क. एक चौकार, त्यानंतर आलेला जखमेवरती मीठ चोळणारा षटकार. झाल्यात अजून पाहिजे आहेत 16 धावा. 15 धावा या फलकावरती लगावल्यात पाहिजे आहेत. आता मात्र 16 धावा. नाराज झाल्यात दयाशंकर. नाराज होणं नक्कीच स्वाभाविक आहे, कारण की जिथे एक रन असते तिथे स्ट्राईक रोटेट असतं. तो बॅटर स्ट्राईक एंडला नसता तर हा षटकार आला नसता, असे विचार मनामध्ये आहेत. म्हणून एक एक गोष्ट विचार केली जाते. चुकीला माफी नाही टेनिस बॉल क्रिकेटच्या डिक्शनरीमध्ये. अवनीश आलाय. जितका मॅच गंभीर तितका हा खेळाडू नेहमी खंबीर राहिलाय. मात्र एका साईडला अकबर आहे, अकबर आहे तिथपर्यंत रिलॅक्स असेल त्यांचा संघ. चला फिल्डिंग लावायचे लगेच. अवनीश आलाय बॉलिंग मार्क वरती. 12 बॉल मध्ये 16 धावा संख्येची गरज. पुन्हा एकदा जोराने वेगाने फटका खेळायचा होता. दयाशंकर आलाय चेंडूच्या मागे. शॉट मिड विकेटला लेफ्टी बॅटर करता. एका धावेने धावपळक आता पुढे येईल. 16 धावा झाल्यात, 15 ची गरज. राजूजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांचा सत्कार केला जाईल. हर्षद डवळा. राजूजी पाटील पेशाने उद्योगपती आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान केला जातोय. कॅच घेण्याचा प्रयत्न केला नाही अभयनी. आणि इथे मात्र काय पैकी थोडीशी खराब बॅकिंग दिलं जात नाही आणि बॅकअप होईल तिथपर्यंत मात्र 2 धावा. काही गरज नव्हती हा चेंडू फेकण्याचा. राजूजी पाटील साहेबांचा या ठिकाणी विशेष सन्मान केला जातोय. हर्षद दवळा यांच्या शुभ हस्ते राजू पाटील साहेबांचा विशेष सन्मान केला जाईल. यावेळी मात्र चेंडू निघून जातो. हॅलो टाटा बाय बाय करत चेंडू सीमारेषी पार. आणखीन एक येतोय चौकार. आपण बघतोय राजूजी पाटील साहेब आणि त्यांचा विशेष सन्मान केला जातोय हर्षद डवळा साहेबांच्या शुभ हस्ते. थँक्यू राजूजी पाटील, आपला आभारी आहोत. ओ यावेळी मात्र शरीरावरती संपर्क होणारा चेंडू आणि इथे मात्र डॉट बॉल येणं गरजेचं आहे, कारण की धावपळक जर विचार केला आतापर्यंत 22 धावा 31चा पाठलाग करतात. पाहिजे आहेत 8 मध्ये 9. आणि वागरालपाडा टीमने अशा अनेक मॅचेस काढलेल्या आहेत. इथे फक्त चांगली फिल्डिंग चांगली बॉलिंग आणि विकेट घेण्याची गरज आहे. बॅटिंग करणारी टीम आतापर्यंत सर्व व्यवस्थित चालू आहे. वरच्या फेसला बॅटचा चेंडू लागतोय. फिल्डर मात्र त्या ठिकाणी आहे. एक धाव कंप्लीट. अकबरचा कोणताही प्रकारचा इरादा नाही दुसरी धाव घेण्याचा. एका धावेने धावपळक पुढे वेगाने येईल. 23च्या घरामध्ये 7 बॉल 8 ची गरज. आणि यावेळी मात्र या मॅचची हवा काढणारा दशा दिशा बदलणारा षटकार.
या ठिकाणी पाहुण्यांचं शुभ आगमन होणार आहे. भिवंडी ग्रामीण आमदार शांताराम मोरे साहेबांचं शुभ आगमन होईल आणि नक्कीच सर्व आयोजकांच्या वतीने त्यांचं भव्य स्वागत केलं जाईल या मंचावरती. प्रणव आलाय बॉलिंग मार्क वरती. 6 बॉल 2 ची गरज. तो चौकार सुटला ना तिथून थोडासा मोरल डाऊन झाले. मात्र मॅच अजून आहे, मॅच संपलेला नाही आहे. वागरलपाडा टीम इथून कमबॅक करू शकते आणि यावेळी मात्र पुन्हा एकदा चांगला फटका कव्हरच्या दिशेनेच खेळलेला या बॉल वरती चौकार आलाय आणि कॉंग्रॅच्युलेशन टीम 94 कामन मॅच जिंकते. आणि हार्ड लक टफ लक आराध्य एलेन वागरलपाडा. चांगली फाईट तुम्ही दिली. कुठेतरी अजून धावा होऊ शकल्या असत्या. कुठेतरी गोलंदाजीमध्ये मिसफिल्डिंग जी झालंय ना तिथे मॅचचा टर्निंग पॉइंट ठरला. मात्र आपण आलात, आपला आभारी आहोत. थँक्यू वागरलपाडा टीम आणि कॉंग्रॅच्युलेशन टीम 94 कामन. कामन आणि अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच गोज टू मिस्टर सिराज. पहिलं षटक 4 धावेचं तिथेच दबाव मध्ये वागरलपाडा टीमला टाकलं म्हणून सिराज आपण आहात मॅन ऑफ द मॅच. चला टॉसला या. राजूजी पाटील साहेबांना विनंती करीन. मॅन ऑफ द मॅच आपण द्यायचा आहे. सिराज यायचं आहे आपण मंचावरती. मॅन ऑफ द मॅच सिराज आहे. कंजूसी केले गोलंदाजीमध्ये. 4 धावा दिल्यात आणि त्या 4 धावेने पलट वार झालाय. मात्र आराध्य वागरलपाडा जरूर पराभव झालाय. जाता जाता मात्र चांगली फाईट त्यांनी दिली.